नमस्कार सर्वांना. तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आमच्या चॅनलवर सीएनए संदर्भात शेकडो कमेंट आल्या आहेत. ही सीएनए कशी मिळेल, ऑनलाईन सीएनए व्हॅलिड आहे का, सर्टिफिकेट मिळेल का, म्हणून आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरून पूर्णपणे मोफत सीएनए कसे करायचे, कोणत्या विश्वसनीय प्लॅटफॉर्मवरती सीएनए उपलब्ध आहेत व ती कशा पद्धतीनं करायची आहे, तिथले प्रश्न कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे आहेत, ते अटेंड करायला किती वेळ लागतो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. आणि सर्टिफिकेट डाउनलोड कसं करायचं, त्याचप्रमाणे हे सगळे जे आहे ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप आणि सोप्या भाषेमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही स्टाफ नर्स, जीएनएम, एएनएम, बीएससी नर्सिंग स्टुडंट किंवा प्रॅक्टिसिंग नर्स असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या करिअरसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे आणि सीएनए पॉईंट मिळवण्यासाठी तर अगदीच उपयोगाची ठरणार आहे. तर या ठिकाणी मी गुगल क्रोम ओपन करून ठेवलेला आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी MNC CPD मी सर्च करून घेतो. MNC CPD लॉगिन सर्च केल्यानंतर या ठिकाणी MNCचं हे पोर्टल येईल. अशा पद्धतीचं पोर्टल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. MNCmaha.org नावाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला पॉईंट करून दाखवतो, माझं कर्सर जात असेल MNCmaha.org नावाचं. या ठिकाणी तुम्हाला पोर्टल जे आहे ते पोर्टल बघायला मिळेल. याची जी लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला आपल्या या जेवढ्याही पोर्टल मी तुम्हाला आज दाखवतोय या सर्वांची लिंक तुम्हाला मी आपल्या आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. इथे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी CPD CNE लॉग इन दिसत असेल. CPD दिसतोय. या नर्सिंग प्रोग्रामच्या बाजूला CPDच्या खाली CNE शेड्यूल, CNE लॉग इन. तर तुम्हाला CNE लॉग इन वरती क्लिक करायचंय. CNE लॉग इन वर क्लिक केल्यानंतर अशा ठिकाणी तुमच्या समोर एक पॉपअप मेसेज येईल. याच्यामुळे तुम्हाला गो टू वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे. गो टू वेबसाईटला आल्यानंतर अशा ठिकाणी CPDचं पोर्टल तुमच्या समोर MNCचं ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतील. पहिला असेल ऑर्गनायझरचा, दुसरा असेल ऑब्झर्व्हरचा, तिसरा असेल पार्टिसिपेंटचा आणि चौथा असेल स्पीकरचा. तर तुम्ही ॲज अ पार्टिसिपेंट म्हणून कुठली सीएनए अटेंड करताय, तुम्ही या ठिकाणी ॲज अ पार्टिसिपेंट म्हणून सीएनए अटेंड करताय, म्हणून पार्टिसिपेंट वरती क्लिक करायचं. पार्टिसिपेंट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा युनिक ID नंबर, युजर ID, पासवर्ड. आता या ठिकाणी मला प्रश्न आलेले होते की सर सीएनएचा जो युजर ID पासवर्ड आहे तो कुठे मिळेल. तर बाबांनो, सीएनएचा जो युजर ID पासवर्ड आहे तो काही वेगळा नाही, जो तुमचा MNCचा युजर ID पासवर्ड आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, जो तुमचा MNCचा युजर ID पासवर्ड आहे तोच तुमचा सीएनएचा युजर ID पासवर्ड आहे, बरोबर. आणि एंटर युनिक ID काय राहील माहिती का, ज्या टायमाला तुम्ही लॉग इन कराल MNCच्या पोर्टलला, लॉग इन केल्यानंतर तिथे वरतीच तुम्हाला सुरुवातीला युनिक ID दिलेला असतो. तो तुमचा काय असेल, युनिक ID असेल, तो तिथून कॉपी करून घ्यायचा. लॉग इन करून MNCच्या पोर्टलवरती जायचं, तिथे रजिस्ट्रेशनला लॉग इन करायचं. रजिस्ट्रेशन लॉग इन केल्यानंतर तुमचा युनिक ID तिथे दिलेला असेल तो कॉपी करून घ्यायचा आणि इथे पेस्ट करून द्यायचा आणि युजर ID पासवर्ड तुमचा MNCचा राहील. तर ते टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. तर चला मग आपण इथे फिलअप करून लॉग इन करून घेऊया. या ठिकाणी तुमचा युनिक ID एंटर केल्यानंतर युजर ID पासवर्ड टाकल्यानंतर तुमचा युजर ID म्हणजे मेल ID पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचं तुमच्या समोर काय ओपन होईल, सीएनईचं जे शेड्यूल आहे ते सीएनईचे शेड्यूल या ठिकाणी तुमच्या समोर ओपन होईल. याच्यापैकी मग आता बघा, या ठिकाणी आस्ट्रिका स्पिअरची जी आहे फ्री सीएनई आहे, एकही रुपया घेत नाही. किती पॉईंटची आहे, 5 पॉईंटची आहे, ऑनलाईन आहे. हिला आपण आता अप्लाय करू. टॉपिक काय आहे, हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी, 5 पॉईंटची सीएनई आहे, हिला आपण अप्लाय करू. याच्यासाठी काय करायचं, या ठिकाणी डिटेलवरती क्लिक करायचं. डिटेलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असं तुमच्या समोर मेसेज ओपन होईल. असा मेसेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी याच्यावरती टिक करायचं आहे. ऑनलाईन CPD सब्जेक्टवरती येस आय वॉन्ट टू अप्लाय फॉर दिस CPD या मेसेजवरती क्लिक करायचं आहे आणि खाली अप्लाय वरती क्लिक करून द्यायचं आहे. आणि तुमचं या ठिकाणी अशा पद्धतीने जर तुम्हाला मेसेज येत असेल, मॅक्झिमम पार्टिसिपेंट कॅपॅसिटी एक्सीड, म्हणजेच या ठिकाणी जे म्हणजे जेवढे पार्टिसिपेंट त्यांना पाहिजे होते तेवढे कम्प्लीट झाले असं ते दाखवतं. पण मग तुम्हाला याच्यावरती ऑप्शन म्हणून तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकता, तर या ठिकाणी तुम्हाला लिंक दिलेली आहे, ऑनलाईन सीएनई लिंक दिसते का, याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही त्या कंपनीच्या वेबसाईटला जाणार. कंपनीच्या जी प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरती जाणार. प्लॅटफॉर्मला गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन वरती क्लिक करायचंय. लॉग इन वरती आता माझं ऑलरेडी लॉग इन आहे, तर मी एकदा लॉग आउट करून तुम्हाला सांगतो की लॉग आउट करून लॉग इन कसं करायचं. तर तुम्हाला जर
या ठिकाणी तुम्ही ज्या टायमाला नवीन प्लॅटफॉर्मला जाणार गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केली. तुमचं फर्स्ट नेम, तुमचं लास्ट नेम, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि बाय OTP या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर मी तुम्हाला ते केल्यानंतर पुढे कसं ओपन होईल ते तुम्हाला दाखवतो. तुमची इन्फॉर्मेशन या ठिकाणी फिल केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं होम पेज ओपन होईल. अशा पद्धतीचं होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं राजांना मी सांगतो. अकाउंट नावाचं या ठिकाणी छोटासा टॅब दिसेल त्याच्यावरती यायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची पूर्ण माहिती तुम्हाला याच्यावरती फिल करायची आहे. ठीक आहे. या ठिकाणी पूर्ण माहिती इन डिटेल तुम्हाला व्यवस्थित तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं नाव, फर्स्ट नेम, लास्ट नेम. फर्स्ट नेम मध्ये तुमचं स्वतःचं नाव आणि लास्ट नेम मध्ये तुमचं सरनेम तुम्हाला फिल करायचं आहे. तुमचा जो म्हणजे सध्याला सुरू असलेला मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे. मेल ID तुम्हाला जी सुरू आहे ती टाकायची आहे. नंतर डेट ऑफ बर्थ तुमची कंट्री इंडिया येईल, स्टेट महाराष्ट्र येईल, डिस्ट्रिक्ट जो असेल तो आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी माहिती फिल करायची. नंतर आल्यानंतर माहिती फिल झाल्यानंतर तुम्हाला जो हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी आहे तो कोर्स सुरू करायचा आहे. सॉरी ती CA सुरू करायची आहे. तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं होम पेज येईल. आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मला इथे रिझ्यूम मध्ये तुम्हाला स्टार्ट येईल. रिझ्यूम स्टार्ट त्याच्यावरती क्लिक केलं की असं तुम्हाला वेगवेगळे म्हणजे सॉरी या ठिकाणी तुम्हाला माहिती येईल ते तुम्हाला वाचायची, व्यवस्थित रीड करायचं आहे कारण की याच्यावरती पुढे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ते क्वेश्चन पण मी तुम्हाला याच ठिकाणी सॉल्व्ह करून सांगेल आणि ह्या क्वेश्चनची जर तुम्हाला काही अडचण असेल, काही समस्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामचे चॅनल दिलेले त्या ठिकाणी तुम्हाला या क्वेश्चनचे हे क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन मी तुम्हाला तिथे त्याच्यावर आन्सर प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी काय करायचे टेलिग्राम जॉईन करून घ्यायचे. टेलिग्रामवरती ऑलरेडी मी याचं जे आन्सर्स आहेत ते सांगितलेले. ज्यांना जे क्वेश्चनचे आन्सर चुकीचे येत आहेत त्यांचे राईट आन्सर मी टेलिग्रामवरती ऑलरेडी सांगितलेले आहे. तर मग या ठिकाणी आल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं. परत तिथे व्हिडिओ सुरू होईल. या ठिकाणी व्हिडिओ सुरू होईल. मी आवाज बंद करतो. या ठिकाणी व्हिडिओ सुरू झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. त्याच्यामधली माहिती तुम्हाला बघून घ्यायची आहे आणि नंतर या ठिकाणी नेक्स्ट करून तो व्हिडिओ स्किप करून द्यायचा. नंतर पुढे तुमच्या समोर हे नेक्स्ट म्हणून आपण सॉल्व्ह करून घेऊ. याच्यामध्ये बघा प्रॅक्टिकल प्रोसिजर, युटेराईन टेस्ट फॉर अल्बुमिन शुगर नेक्स्ट करू. नंतर आपल्याला आपल्या समोर साधारणतः 13 क्वेश्चनची 20 मिनिटाची टेस्ट राहील याच्यानंतर आणि ज्याच्यामध्ये आपल्याला 75% रिक्वायर्ड राहतील सॉल्व्ह करायला. तर आपण हे पण सॉल्व्ह करून घेऊ. इथे नेक्स्ट आपण आता ही टेस्ट सॉल्व्ह करायला घेऊ. पण आता ही 20 मिनिटासाठी 13 क्वेश्चनची जी टेस्ट आहे ती सॉल्व्ह करणार आहे. बघा आता पुढे मी सॉल्व्ह करतो हिला. स्टार्ट नावर क्लिक केलं. पहिला प्रश्न आला, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज जेस्टेशनल हायपरटेन्शन. याचं उत्तर आहे 155. नेक्स्ट, विच इज नॉट रिक्वायर्ड फॉर द डायग्नोसिस ऑफ जेस्टेशनल हायपरटेन्शन. नेक्स्ट, थर्ड विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द अलार्मिंग साइन ऑफ सिव्हिअर प्री-इक्लाम्सिया एक्सेप्ट. याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, हेडेक, इडेमा, एपिगॅस्ट्रिक पेन, लोअर ॲब्डोमिनल पेन. याचं आन्सर येईल लोअर ॲब्डोमिनल पेन. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज आर रिस्क फॅक्टर फॉर प्री-इक्लाम्सिया. आता तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ स्किप करायचं नाही, एक MCQs बघायचं कारण की तुम्हाला जरी वाटत असेल की सेम टू सेम MCQs आम्हाला विचारले जातील तर त्यांनी तसं नाही केलेलं. त्यांनी काय केलं नाही माहिती का तुम्हाला, म्हणजे सिक्वेन्स प्रत्येक कॅन्डिडेट साठी वेगळा ठेवलेला आहे. MCQs तेच आहे पण मला जर 4 नंबरचा MCQs माझ्या तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे तर तुम्हाला बहुतेक 10व्या नंबरला दिसेल. जो 5 नंबरचा MCQs तुम्हाला आता पुढे स्क्रीनवरती दिसेल तर तुम्हाला पहिल्या नंबरला काही टाइमला दिसेल. त्याच्यामुळे तुम्हाला MCQ लक्षात ठेवायचे व्यवस्थित कोणत्या MCQचं मी कोणता आन्सर देतोय. ठीक आहे. चौथ्यामध्ये 2 आणि 4. ओके. पुढे 6 MCQs आपल्याला 4
Eso no echas vamos a esa या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, काही काही एमसीक्यूज असे आहेत ज्याचे मल्टिपल आन्सर आहेत. एक म्हणजे तुम्ही एकावर क्लिक करता आणि पुढे जाता, त्याच्यामुळे काय होतं तर तुमचं स्कोअर भरत नाही आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा ते टेस्ट सॉल्व्ह करायला दाखवतात. या ठिकाणी आता बघा आपला आन्सर किती 85% आपलं राईट आलेलं आहे, फक्त 2 इनकरेक्ट आलेले. 11 आपले काय आलेले करेक्ट आलेले, 13 पैकी फक्त 2 इनकरेक्ट आलेले आणि 85% आपलेले हे. आता युट्यूबला खूप साऱ्या लोकांनी सॉल्व्ह केलेली आहे ऑलरेडी, माझ्यापेक्षा पण खूप सुंदर पद्धतीने सॉल्व्ह केलेली. हे पण तुम्हाला खूप अतिशय उत्तमरित्या तुमचं मार्गदर्शन करतोय विद्यार्थी मित्र. पण प्रत्येक शिक्षकाचे तुम्ही ऋणी आणि ऋण तुम्हाला मानायला पाहिजे, कारण की जेव्हापासून हा सीएनईचा पॉइंट सीएनईचा टॉपिक उद्भवलेला आहे तेव्हापासून खूप खूप सारे जे लोक आहेत, खूप सारे शिक्षक किंवा जे स्टाफ नर्सेस आहेत ज्यांना या क्षेत्राचं चांगल्या पद्धतीचं नॉलेज आहे, तुम्हाला खूप अतिशय उत्तमरित्या सर्वच, मी कोणाचंही पर्टिक्युलर एकाचं नाव घेत नाही, कारण की एक एक व्यक्ती जरी सुचला तरी ते चुकीचं राहील. तर त्याच्यामुळे जितकेही तुम्ही व्हिडिओ बघतायत आपल्या मराठी मातृभाषेमध्ये आणि जे तुम्हाला गाईड करतायत ते सगळ्यांनीच खूप सुंदर खूप उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला गाईड करायचं काम केलेलं आहे. ठीक आहे, तर पुढे आपण जाऊ. पूर्ण सीएनई मी तुम्हाला या ठिकाणी आजही सॉल्व्ह करून दाखवेल. ठीक आहे, आता पुन्हा 13 एमसीक्यू झालेला आपल्या समोर. हे 13च्या 13 एमसीक्यू सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली दुसरी टेस्ट पण सॉल्व्ह झालेली आहे. दुसरी टेस्ट मध्ये आपल्याला किती 92% स्कोअर आलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट करू आपण. आता 20 एमसीक्यू ची टेस्ट आहे. किती टेस्ट आहे आता एक मला, ही तिसरी टेस्ट आहे. सॉरी 3 टेस्टची सॉरी 4 टेस्ट याच्यामध्ये टोटल. आपण आता तिसरी टेस्ट सॉल्व्ह करतोय. चला तिसरी एक मोजून 2 मिनिटांमध्ये तिसरी टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. तुमच्याकडे जर लॅपटॉप नसेल, कम्प्युटर नसेल, डेस्कटॉप नसेल तर तुम्ही मोबाईलवरती पण सेम असंच सॉल्व्ह करू शकतात. मोबाईलला पण सेम असंच पद्धतीचं या ठिकाणी राहतं. तुम्हाला मोबाईलवरती पण तुम्ही असं सेम सॉल्व्ह करू शकता. ओके, ही पण सॉल्व्ह झाली. आपल्याला 80%चा स्कोर आपला आला. आता लास्ट टेस्ट सुरू होईल. लास्ट टेस्ट मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. डायरेक्ट सर्टिफिकेट आपलं या ठिकाणी जनरेट होऊन जाईल. सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, कृपया करून सर्वांनी आपलं जे एक टेलिग्रामचं चॅनल आहे, टेलिग्रामच्या चॅनलला आवर्जून व्हिजिट करायची आहे, कारण की त्याच्यावरतीच तुम्हाला सगळी जी
इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरच भेटेल. त्याच्यामुळे सगळ्यांनी टेलिग्रामचे चॅनल आवर्जून एकदा व्हिजिट करायचं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी आता फक्त आपले आणि या ठिकाणी शेवटची टेस्ट पण आपली कंप्लीट झाली. आता मी तुम्हाला बघा शेवटच्या टेस्ट पण आपली या ठिकाणी पूर्ण झालेली. आता मी तुम्हाला काय म्हणतात सर्टिफिकेट इम्पॉर्टंट सर्टिफिकेट पण तुम्हाला दाखवतो. फीडबॅक मागतील, फीडबॅक तुम्हाला आणि तुम्हाला जो फीडबॅक वाटला तुम्ही देऊन द्या. सबमिट केल्यानंतर डायरेक्टली इथे आपण वी विल ट्राय टू फाइंड आउट सर्टिफिकेट. ओके, तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं सर्टिफिकेट देखील या ठिकाणी जनरेट झालेलं आहे आणि इथे लिहून आलेलं आहे की वी ग्रँट 5 कंटिन्युइंग नर्सिंग एज्युकेशन CNE आवर्स फॉर दिस अचिव्हमेंट. इथे माझा रजिस्ट्रेशन नंबर पण आलेला आहे आणि इथे सर्टिफिकेटवरती माझं नाव पण आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्टिफिकेट देखील या ठिकाणी डाउनलोड करून ठेवू शकता. मी नाव हाईड करून ठेवतोय आणि रजिस्ट्रेशन नंबर पण हाईड करून ठेवलेला आहे. ठीक आहे. त्यामागचं कारण म्हणजे तर प्रायव्हसी राहायला पाहिजे माझ्या रजिस्ट्रेशनची, म्हणून मी हाईड करून ठेवलेलं. म्हणजे ज्याही व्यक्तीची आहे त्या व्यक्तीची प्रायव्हसी राहायला पाहिजे म्हणून मी हाईड करून ठेवलेलं आहे. त्याच्या मागे असं नाही की नाव नसेल आलेलं, असं काहीच नाही आहे. जर तुम्हाला काही अडचणी येत असेल, काही समस्या येत असेल रिगार्डिंग टू सर्टिफिकेट जनरेशन इश्यू असेल, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर सर्टिफिकेट येत नसेल, कुठलीही काही समस्या असेल तर तुम्ही मला कमेंट करा टेलिग्रामवरती. टेलिग्राम जॉईन करा. टेलिग्रामवर सगळे डाऊट तुमच्या त्या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत ऑलरेडी. त्याच्यामध्ये पुन्हा रिपीट करायची गरज नाहीये. तर जॉईन करून घ्या एकदा आणि जर तुम्हाला काही अडचणी असेल, काही समस्या असेल तर कमेंट करून विचारा. तुमचे अडचणी, तुमच्या समस्या कमेंटच्या मार्फत मी नक्कीच सोडवायचा प्रयत्न करेल आणि मी आशा करतो तुम्हाला सगळं जे आज मी सांगितलेलं आहे, सगळी जी माहिती मी तुम्हाला आज सांगितलेली आहे ते तुम्हाला समजली असेल. काही अडचणी असतील, काही डाऊट असेल, काही समस्या असेल, काही विचारायचे असेल तर कमेंट करा, नक्की विचारा. मी नक्कीच तुमची अडचण ऐकेल, नक्कीच तुमची समस्या ऐकेल आणि ती सोडवायचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला अजून काही याच्या व्यतिरिक्त काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती पण तुम्ही मला विचारू शकता. ती देखील मी सोडवायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. टिल देन टेक केअर.